रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आता आहे की नाही आपल्याला शेतात जाऊन औषध मारायचं आहे बरं का. हे बघा, हे कीटनाशक औषध मारायचं आहे शेतात. शेतामध्ये कसं आहे की नाही भरपूर किडी झाल्यात मक्याला. भरपूर किडी झाल्या असल्यामुळे की नाही आमचे साहेब बघा इथं कीटनाशक आहे की नाही औषध कालवायला लागलात. आणि हे कसं बरोबर इथं एक 6 पंप होईल फवारणीचं. खूप छान असं आहे बघा. कसं होतं माहिती आहे का, एक असं एक ह्याच्यामध्ये एक औषध काढून घ्यायला लागते. पहिला एका बाटलीमध्ये औषध तयार करून घ्यायचं. औषध तयार करून घेतल्यानंतर की फवारणीला बरं होतं आपल्याला. हे बघा कसं असं हे करून घ्यायला लागलं औषध. हे माझ्या मिस्टरांचं बघा काम. कसं इकडं पाणी सोडायचं पण चालू आहे आणि इथं शेतात औषध मारायचं पण चालू आहे बरं का सगळं. तुमच्या पण शेतात असं मक्याला किडी वगैरे झाले काय असं कमेंटमध्ये सांगा बघू. कुठल्या कुठल्या गावात तुम्ही हे व्हिडिओ बघताय हे की नाही कमेंट करून सांगा बरं का. हे बघा तर हे की नाही औषध तयार करून आता पंपामध्ये घालून घ्यायला लागले बघा. पंपामध्ये घालून घेऊन की नाही व्यवस्थित असं. चला तर आता की नाही बघा पाणी पण घालून घ्यायचं आहे बरं का. औषध घालून घेतले आणि तर हे बघा सगळ्या असं मक्याच्या शेंड्यामध्ये की नाही सुळीमध्ये असं औषध मारायचं असते बरं का. हे बघा कारण की किडं एवढे भरपूर झालात की अक्षरशः एवढी किडं खाऊन आहे की नाही अर्धं पीक असं हे झाले बाद झाले. त्यामुळे की नाही औषध मारायचं चालू आहे बघा. फवारणी घ्यायचं चालू आहे. तर हे बघा फवारणी अशी हे करून घ्यायचं मक्याच्या ह्याच्यामध्ये शेंड्यामध्ये जर मारलं की नाही तर ती किडी असते ना ती किडी मरून जाते. हे कीटनाशकचं औषध चालू आहे बघा मारणं आता. हे बघा किडं खाऊन आहे की नाही मका पण खराब झाले बरं का सगळे असं. आणि कसं होते एखाद्या दिवस हे औषध मारण्यासाठी जरा उशीर झाला ना तर की फवारणीसाठी उशीर झाला तर भरपूरच असं नुकसान होऊन जाते. त्यामुळे की नाही फवारणी ही गरजेचीच आहे बघा. टाईम टू टाईम त्याला असं सगळं व्यवस्थित खाद्य वगैरे घालणं किंवा हे. आता 1-2 दिवस उशीर झाल्यानंतर हे बघा इथे एवढं भरपूर असं नुकसान झालं. आणि कसं होतं पाणी पण टायमाला असं हे पाहिजे ना, पाणी वगैरे सगळं असेल तर हे बघा मका कसं वाटतंय बघा सगळ्याकडे. आणि पाणीसुद्धा चालू आहे शेतात. पाणी पाजणं आणि फवारणी घेणं हे सगळं टाईम टू टाईम व्हायला पाहिजे. तर आता हे फक्त कीटनाशकची फवारणी चालू आहे बरं का. कीटक भरपूर झाले असल्यामुळे कीटनाशकची फवारणी चालू आहे बघा. तर कसं वाटलं हे ब्लॉग तुम्हाला ते कमेंट करून मला सांगा बरं का. शेतात बघा छान असं पाणी पण चाललेलं आहे. तर हे बघा आता मस्त असं पाणी सोडलेलं आहे. हिरवं गार सगळ्याकडे पिकं डोलायला लागलात मस्तपैकी. म्हणत आहे ना काळ्या शेतात हिरवं पीक डोलतंय ना तसं भरपूर असं हे बघा. तर सगळ्याकडे असं हिरवंगार मक्का डोलायला लागले बरं का. आणि पहिला ह्या रानात ऊस होतं. ऊस काढल्यानंतर ना की नाही आता मका घातलं आहे आम्ही. मक्याच्या पिकाला पण आता तेवढंसं असं काही नाही आहे. पण तरी पण किडं भरपूर झालं असल्यामुळं की नाही कीटनाशकची फवारणी चालू आहे. कीटनाशकची फवारणी घेतल्यानंतर थोडंसं का नका सुधारतं आहे बरं का. आणि कुणाच्या इथं मक्का छान असं आले ते मला कमेंट करून सांगा बरं का. कुणाला